चला शेकोटी 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 विजवायची विनंती असेल. लॉंग ऑन मध्ये आयोजकांना विनंती असेल थोडंसं सांगायचं काय बा शेकोटी विजवायचं विनंती असेल. महत्वाचा सामना आहे, कोणता अडथळा यावा नाही, त्यामुळे विनंती असेल प्रेक्षक वर्ग सर्व माझी मित्रांना की आपण शेकोटी विजवायचे, शेकोटी नाही पेटवायचे. येणारे 12 चेंडू सेकंड इनिंग पाहतोय. 20 धावसंख्येची गरज असणार आहे. पहिला बॉल मयूर गोलंदाजी मार्कवर. इथे स्ट्राईक ऑनला मनोज सेट ऑन द ग्राउंड केले. क्षेत्रशक्तीकडे आहे, कोणतीही चूक होत नाहीये. एक धाव इथे सहजरित्या पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यावेळेला फटका फसला होता, मला तो क्लिक करून आवाज आला होता, परंतु हरकत नाही. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव निश्चितच पूर्ण होते. या चेंडूवर सुद्धा एक सिंगलची किरण आपण पाहतो. 2 धावा स्कोर कार्डवर ऍड होत आहेत. येणारे 10 चेंडू 18 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. पाहतो नेक्स्ट बॉल स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज ओके, तर थर्ड अंपायर आपण पाहायचं. एक रिव्ह्यू समाप्त झाले टीम परणे यांचा. ओके, तर फलंदाज बाद. चला न्यू बॅटर त्वरित जायचं. 2 धावा स्कोर कार्ड परत अजून येणार आहे. येणारे 9 चेंडू आणि अजूनही 18 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. टीम वरने फलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकात धावा येणे गरजेचं आहे, अन्यथा सेकंड ओव्हर मध्ये थोडंसं प्रेशराईज व्हावं लागेल, कारण तर पहिल्या षटकात धावा येणं गरजेचं असणार. 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. न्यू बॅटर आपण पाहतोय रोशन. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु गोलंदाजी थोडी खराब, दिशा बिघडली जाते. वाईड चेंडू पंच सांगतात अवांतर धावणार स्कोर कार्ड पर. आणि पण पाहतोय स्कोर कार्ड तर 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात थोडंसं संत गतीने मंद गतीने चालू असलेला सामना वरने वर्सेस संजय नगर आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला वेगवान चेंडू, बॅटीची एज लागते. फलंदाज बॅक टू बॉम्बलेन. येस जी आपल्याला संधी असणार आहे.
7 धावसंख्येची गरज टीम वरणे. येणारे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. क्वालिफाय सामना आपण पाहतोय वरणे वर्सेस संजय नगर. थरार असा सामना आहे. नक्कीच या सामन्यात जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. तरी विनंती असेल टीम हेटूटने कॅप्टन तर नाणेफेकीचा कार्यक्रम झाले आणि टीम हेटूटने याने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली व आमंत्रित केले टीम वाघाची वाडी क्षेत्ररक्षणासाठी. तरी विनंती असेल हा सामना संपल्यानंतर टीम वाघाची वाडी आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. तर आपण सामन्याकडे बघतोय. चालू सामना क्वालिफाय सामना आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल उडवलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. थोडंसं थांबवत असताना एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनिंग पाहतोय आपण. तर नक्कीच गुड रनिंग मिळते. विकेट आनंद आणि दीपक सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा रोखू शकत नाही. या चेंडू मागे 2 धावा मिळतात. दुहेरी धाबीने स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. येणारे 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज. आता मात्र समीकरण बदललं. पहिल्या षटकात असं वाटलं होतं या सामन्याचं समीकरण थोडंसं संजय नगर या संघाच्या बाजूने असेल, परंतु दीपक याच्या बॅटमधून षटकार आला आणि सामन्याचं समीकरण बदललं गेलं. यावेळेला कार्पेटमध्येचा फटका स्टेट ऑन द ग्राउंड. थोडंसं थांबवलं होते. चेंडू थांबत नाही. चेंडू पुन्हा एकदा थरार फरार सीमा रेषे पार. कणकणीत दणदणीत चौकार.